आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या आवृत्तींत मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी 10वीच्या निकालाचेर दिल्ली माहिती. गोंय शालांत मंडळान हालींच 10वेचो निकाल जाहीर केलो. एप्रिल 2024 घेतिल्ल्या परीक्षेचो हो निकाल बरो लागला आनी तातूंत सरकारी शाळांचो निकाल सर्वोत्तम लागला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिली. ह्या वेळार शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आनी SCRTच्यो संचालक मेघना शेटगांवकर हाजीर आशिल्ल्यो. बोर्डाचो रिजल्ट 92 पॉयंट आनी 25% लागला. हांव गोंयांतल्या म्हज्या सगळ्या भुरग्यांचे खूब खूब अभिनंदन करता. आनी परत एकदां म्हणजे 12वेंत आनी 10थातूय बी चलयांनी खूब मोठी पर्सेंटेज घेतली. चलयांनी खूब चड मार्क्स घेतले. तातूंतल्या 41 हायस्कुलांतल्यान 100% रिजल्ट लावप खरोखरूच अभिनंदनास्पद पात्र आसा. हांव प्राऊड फील करता बींग एज अ एड्युकेशन मिनिस्टर, कारण आतां प्रसादान सांगले त्या प्रमाणे 13 इश्कॉलांनी उरलेल्या फक्त एक सब्जेक्ट उरला ताका 80 मेळ्ळ्या. म्हणजे कदाचित रिव्हॉल्युशन आसत किंवा बाकीचे, म्हणजे ह्याय 13 इश्कॉलांनी वेळ पडलो जाल्यार आमकां 100% मेळपाचे चान्सीस आसा. उरलेल्या हायस्कुलांतलो रिजल्ट सुद्दां इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 70 to 80% रिजल्ट उरलेल्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी लागला. हांवें हें मुद्दामून कित्याक सांगलें तर आमची सगळीं हायस्कुलां ही रिमोट एरियांनी आसा. आमच्या कडेन सगळी कडेन भुरगे येवपी हे एवरेज भुरगे आसात. म्हणजे वेळ पडलो जाल्यार थोडे कडेन सिंगल पेरंट्स भुरगे आसात, थोडे कडेन ऑर्फन्स भुरगे आसात. मॅक्झिमम भुरगे हे मिडल क्लासांतले भुरगे आसात. एकटो सुद्दां भुरगो गव्हर्मेंट हायस्कुलांत येवपी खंयसरूच ट्युशन क्लासीसाक वचना किंवा एडिशनल ट्युशन्स जे आसा पळय न्ही हे खंयसरूच घेयना. आनी हे सगळें आसतना आमचे सगळे टिचर्स एडिशनल एफर्ट्स घेवन इवनिंग क्लासीस घेवन रेमिडियल क्लासीस घेवन तांकां सातत्यान सदोदीत शिकयत आसता. आनी हे सगळें करता आसतना म्हणजे चडांत चड एफर्ट्स ते भुरग्यां कडेन कॉन्सन्ट्रेट करता. बरेच कडेन आत्ताच सेक्रेटरी बाब प्रसाद यांनी सांगलेल्या प्रमाणे एडेड हायस्कुलांतल्यान ड्रॉप आवट जाल्ले भुरगे हे आमच्या हायस्कुलांनी येतात आनी ताज्या उपरांत आमी तांचो 100% रिजल्ट लावंक शकता. बऱ्याचशा एडेड हायस्कुलांत संवय आसा की 9th स्टँडर्डांत तांकां फेल करून दवरप, 9th स्टँडर्डांत दोनदा बसप, ही संवय आसा. आमच्या एकाय गव्हर्मेंट हायस्कुलांत अशा पद्दतीन कोणाकूच डिटेन करून फाटल्यान दवरिना, तर ताका परत एकदा प्रमोट करीत आसता. आनी हे सगळें करता आसतना आमचे सगळे टिचर्स, मागीर आमचो SCRT आसतले, बाकीचे सगळे म्हणजे जितक्यो एक्टिविटीज आमी परफॉर्म करपाक जाय खूब मोठ्या प्रमाणात आमी इतर सगळ्यो एक्टिविटीज आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत घेता. विशेष करून स्पोर्ट्स एक्टिविटी आनी कल्चरल एक्टिविटी ह्यो सातत्यान बाकीच्या ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट हे जावपाक जाय हाज्या खातीर आमचो सदोदीत प्रयत्न आसता. आनी ते जावचे म्हणूनय बी आमी सदोदीत आमच्या सगळ्या स्टुडंट्सांक सगळी कडेन पार्टिसिपेट करपाक लायता. सगळी कडेन ते ऑलवेज पार्टिसिपेट करता. आनी इतके सगळे करूनय बी 10th स्टँडर्डांत खूब बरो रिजल्ट हाडटा. फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळांत हांवें मुख्यमंत्री म्हणून आमची सगळी गव्हर्मेंट प्रायमरी आसतली, सेकंडरी आसतली, हाय सेकंडरी आसतली, बरेच कडेन आमी इन्फ्रास्ट्रक्चरांत खूब मोठो बदल जो आसा हो सगळी कडेन हाडला. खूब मोठ्या प्रमाणात मिनिमम टू मिनिमम एखादो दुसरो क्लासरूम आमी स्मार्ट क्लासरूम प्रत्येक हेतून दिल्या. तांकां हॉल अवेलेबल करून दिल्या, लॅब अपग्रेड केल्या, आमी रोबोटिक्स युनिट स्टार्ट केल्या, कॉम्प्युटर लॅब नवीन दिल्या, लायब्ररीज आनी लॅबॉरेटरीज ह्यो नवीन किंवा रिनोवेट आमी आमच्या गव्हर्मेंट हायस्कुलांत केल्या. आमी आमच्या सगळ्या गव्हर्मेंट हायस्कुलांनी KTCL बसीस आमच्यो प्रोवायड केल्या, जेणे करून भुरगे अप टू डेट थंय पावचे. आनी कालांतरांत आमी आमच्या हायस्कुल्स आसत जाल्यार ताका तेकोन दुसऱ्या हायस्कुलाक आमी परमिशनूय दिना. सांगपाचो उद्देश इतकोच आसा, हांव म्हज्या पुराय गोंयभरांतल्या सगळ्या पॅरंट्सांक सांगपाक सोदतां की आमी गव्हर्मेंट हायस्कुलांचो स्टँडर्ड हो खूब मोठ्या प्रमाणात आमी अपग्रेड केल्लो आसा इन्फ्रास्ट्रक्चर वायज. आनी आमी ह्युमन रिसोर्स म्हणजे थंय आशिल्ले आमचे टिचर्स, पयलीं थोडे कडेन लेक्चर बेसिसांनी टिचर आशिल्ले, हालींच आमची रिक्रुटमेंट जाल्या उपरांत प्रमोशन जावन फूल टायम टिचर्स आमी सगळे कडेन दिवपाक सुरवात केल्या. उरलेल्या टिचरांची रिक्रुटमेंट प्रोसेसूय ऑलरेडी सुरवात जाला. थोड्या दिसाच्या भितर तोय प्रोसेस आमचो कंप्लीट जातलो आनी जेणे करून सगळ्या हायस्कुल्स आनी हाय सेकंडरी हांकांय बी आमचे फूल टायम टिचर्स हे जे आहा मेळटले. चडांत चड पेरंट्सांनी त्या खातीर गव्हर्मेंट हायस्कुल्स आनी गव्हर्मेंट हाय सेकंडरी निग्लेक्ट न करता आपल्या भुरग्यांक तांच्यानी एडमिशन्स जी आसा पळय ही गव्हर्मेंट हायस्कुलांत दिवची.
हे सगळें सांगता आसतना अजूनही आमची एडेड स्कुलां जी आसा पळय न्ही गव्हर्मेंटाची फूल एड घेतात पण काही प्रमाणात एडिशनल पयशे भुरग्यां कडल्यान घेवपाची तांकां संवय जाल्या वेगवेगळी कारण आमी आमच्या हायस्कुलांत जशें युनिफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट दिता ताका गरज आसा ताका बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत टॅक्स्ट बुक्स आमी टील 10th स्टँडर्ड पर्यंत फ्री दिता ओके हे सगळें दिता आसतनाय सुद्दां म्हणजे आमी फूल ग्रँटीन एड ही सगळ्या हायस्कुलांक दिता बट थोड्या हायस्कुलांनी जो फीसच्या नांवाचेर पयशे घेवपाचो प्रकार आहा हो तेंच्यांनी बंद करचो पेरंट्सांनी ह्या बद्दल अलर्ट जावचे गव्हर्मेंट हायस्कुलांत खंयसरूच म्हणजे फ्रॉम द 1st स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत एकूय पयसो कोणाकूच कसलोच भरचो पडना इवन दो तांकां लागपी सगळ्यो गजाली आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता आनी पॅरलली म्हणजे आमी थोड्या जाणांचो जो म्हणजे इंग्लिशूच शिकपाक जाय हेजेर एक थोडोसो भर आसता हांव कळपा खातीर म्हणून सांगता आमच्या सगळ्या गव्हर्मेंट प्रायमरी हायस्कुलांनी आमच्या कडेन गव्हर्मेंट टिचर्स हो जरी फूल टायम ना जालो जाल्यार दोन प्रायमरी स्कुलांनी मेळून आमचो एक इंग्लीश टीचर हो कंपल्सरी आसता म्हणजे 3 दीस इंग्लीश शिकोवपाचो टीचर हो 1st to 4th ह्या प्रायमरी स्कुलांत आमचो इंग्लीश टिचरूय बी वयता आनी प्रसादान दुसरी गजाल एड केल्या त्या प्रमाणे आमचे सगळे टीचर्स हे आमी तांकां टायम टू टायम ट्रेनींग ही कंटिन्युअसली ट्रेनिंगूय दीत आसता वेगवेगळ्या पद्दतीच्यो ट्रेनिंगूय ऑलरेडी दिवपाक आमी सुरवात केल्या म्हणून म्हणजे सगळ्या पॅरंट्सां खातीर रिक्वेस्ट आसा की सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात एडमिशन्स जी आसा पळय न्ही ही गव्हर्मेंट हातूंतल्यान घेवची दुसरी गजाल 12वीचोय रिजल्ट ऑलरेडी जाला 12वीच्याय सगळ्या भुरग्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता जेई आनी नीट दोनूय एग्जामी जाल्या तांचोय रिजल्ट जो आसा पळय न्ही थोड्यांचो जालो निटाचो सीईटीचे रावंड सुरवात जातले तांच्याय खातीर करियर ऑप्शन्स वेगवेगळी गोंयांत अवेलेबल आसा त्या सगळ्या करियर ऑप्शन्स जे आसा पळय न्ही ती एक्सप्लोर करची वेगवेगळे कडेन आमी म्हणटा नॅशनल फॉरेन्सीक सायन्स ही आमी कॉलेज गोंयांत सुरवात करपाक शकले इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ हातूंय बी गोंयच्या भुरग्यांक एडमिशन घेवपा खातीर एडमिशन्स ओपन आसात तितूरय घेवची इवन दो BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदीक मेडिसीन आयुष मेडिकल कॉलेज जे धारगळ हांगासर जाल्या थंयसरूय बी भुरग्यांनी एडमिशन्स घेवची फिजिओथेरपी आसतले म्हणजे MBBSच्या उपरांत BDSच्या उपरांत फिजिओथेरपी आनी पॅरामेडिकल वेगवेगळे कोर्सीस गोवा मेडिकल कॉलेजींनी सुरवात केल्या आनीकूय वेगवेगळे कोर्सीस म्हणजे इवन दो फिजिओथेरपी आनी बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ह्योय कॉलेजी गोंयांत सुरवात जाल्या त्या खातीर वेगवेगळी ऑप्शन्स भुरग्यांक सुरवात आसा बरेचशे फावटी करियर चूज करता आसतना भुरगीं म्हणजे आपल्याक रॉंग स्ट्रीम ही एडमिशन घेता त्या खातीर सब्जेक्ट वायज म्हणजे आमी ह्या फावटीच्यान जरी म्हटलें जाल्यार पर्टिक्युलरली नर्सिंगाक वचपी भुरगीं आर्ट्साक वता आनी मागीर आपल्याक नर्सिंगाक वचूंक जाय म्हणटा तो न करता आमच्या सगळ्या टिचर्सां कडेन तेंच्यांनी डिस्कस करचें आनी स्ट्रीम चूज करची जेणे करून आमकां येता त्या हातूंतल्यान क्वॉलिफायड बरे करियर चूज केल्ले भुरगे हे क्रिएट जावपाक जाय इन लॉंग रन गव्हर्मेंट बरेचशे RR म्हणजे रुल्स एंड रेग्युलेशन्स फॉर द आमकां जेका गव्हर्मेंटांतल्या वेगवेगळ्या पोस्टांक जे RR बदलपाच्या विचारांत आसा कारण इन फ्युचर आमी जेका म्हणटा की आमकां फॉर एग्जाम्पल लॅब टॅक्निशियन जाय आसत जाल्यार पयलीं कोणूय 12वी केल्लो लॅब टॅक्निशियन आसतना तें जावचें ना इन फ्युचर इट वील बी फॉर द सायन्स ग्रॅज्युएट आसत किंवा सायन्स सब्जेक्ट पास आउट अशा पद्दतीचे वेगवेगळे म्हणजे जुने RR जे आसा गव्हर्मेंट जॉबांतले किंवा प्रायवेट सेक्टरांतले हे सगळी कडेन चेंजीस करपाक घेतला न्यू एड्युकेशन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 ऑलरेडी आमी प्री प्रायमरी लेवलांतल्यान जी इम्प्लिमेंट केल्ली अंदूच्यान आमचो विचार सुरू आसा की 9th स्टँडर्डांतल्यान इम्प्लिमेंट करतले ताज्या खातीर वेगवेगळे वॉकेशनलचे सब्जेक्ट आमी इंट्रोड्यूस करपाक शकला अशा पद्दतीन एड्युकेशन सेक्टरांत वेगवेगळे बदल्स जे नॅशनल एड्युकेशन पॉलिसीक धरून आमी ऑलरेडी करपाक सुरवात केल्या त्या खातीर सगळ्या पॅरंट्सांनी सहकार्य करचें एडमिशन 11वीक मेळनासतर एकूय भुरगो उरचो ना हाजी आमी दखल घेतल्या त्या खातीर एट प्रेझेंट आसलेल्यो म्हणजे जवळपास 100 हायर सेकंडरीज गोंयांत आत्तां आसा आमच्यो 9 हायर सेकंडरी आसा गव्हर्मेंटाच्यो आनी 91 हायर सेकंडरीज प्रायवेट सेक्टरांत गव्हर्मेंट एड दिवन चलयता म्हणजे इनडायरेक्टली इट इज एन गव्हर्मेंट एडेड आमी 91 चलयतात ताज्या भायर आनी 4 हायर सेकंडरीज ह्यो अनएडेड हायर सेकंडरीज गोंयांत आसा त्या खातीर बरेचशा जाग्याचेर खूब जाण जेंकां परमिशन्स ना म्हणजे थोडे कडेन जे आसा हायर सेकंडरी बीन परमिशन नासतना बी थोडे चलोवपाक शकता बट ह्या सगळ्या जाणांक जेंकां परमिशन्स आसा अशा जाग्याचेर तेंच्यांनी एडमिशन्स घेवची ही सगळ्या जाणांक रिक्वेस्ट हांव परत एकदां आमचे सगळे हेडमास्टर्स आनी सगळे गव्हर्मेंट हायस्कुलांतले टिचर्स ह्या सगळ्यांचे जेंच्यांनी 100% रिजल्ट लायलो ताज्या बद्दल खूब खूब तांचें अभिनंदन करता
परत केन्ना तरी सेपरेट कार्यक्रम दवरून आमी तांचो फेलिसिटेशन जे आसा पळय हेडमास्टर्स आनी टिचर्स हांचे करपाचें आसा की तांच्यांनी एफर्ट्स घेतले, तांच्यांनी कश्ट घेतले. नो डावट भुरग्यांचे एफर्ट्स आनी कश्ट आसाच, कारण तांकां स्वताचें करियर करपाचें. तितून तांच्या पेरंट्सांचोय वांटो आसा, बट एवरेज स्टुडंट्स घेवन सुद्दां अशा पद्दतीचो रिजल्ट लावप हें खूब म्हत्वाचें आसा आनी त्या खातीर सगळे जाण अभिनंदनाक पात्र आसात. हांव परत एकदां सरकाराच्या वतीन सगळ्यांचें खूब खूब अभिनंदन करतां आनी अशाच पद्दतीन ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स ही सातत्यात करपा खातीर सगळ्यांनी वांटेकारी जावचें आनी गोंयांतल्या सगळ्या समेस्त गोंयकारांनी परत एकदां गव्हर्मेंटाच्या हायस्कुल्स आनी हाजेर आमी खूब मोठो बदल जो केला तेतूंत तेंच्यांनी वांटेकारी जावचें. टिचर्स आमचे कडेन सफिशियंट आसा. ऑलरेडी आमी प्रमोशन सुरवात केल्या. फक्त काही टिचर्स आमच्या हायस्कुलाचो तेजो प्रोसेस सुरवात जाला. फुडल्या 1.5 ते 2 म्हयन्या भितर तो प्रोसेस कंप्लीट जातलो. थोड्या एडेड स्कुलांनी म्हणजे फीसच्या नांवाचेर पयशे घेतात तेंच्यांनी ते बंद करचे. आमचे कडेन कंप्लेन येत जाल्यार त्या स्कुलाचेर आमी एक्शन घेतले. एडेड स्कुलांक कसलेच पयशे घेवपाची गरज ना. आमी सगळे तेंचे टिचर सॅलरी आमी पेमेंट करता, तेंचे आमी रेंट आमी दिता, बिल्डींग रेंट आमी दिता, मेंटेनन्स ग्रँट आमी दिता. इस्कॉलाच्यो पेंट मारपाक सुद्दां पयशे आमीच दिता. थोडे जाण पेंट मारूंक बी पयशे लोकां कडेन मागता म्हणून सांगता. बालरथ जो आहा पळय न्ही त्या बालरथाचे आमी आतां पयशे वाडोवन वयले म्हणून 4.25 लाख रुपया केला. रायट, 5 लाखाच्या वयर केला. ते बस जी मेंटेन करिना पळय न्ही ते तेंचें काम आसा. तांच्यांनी ती बस मेंटेन करप म्हणजे क्लिनर पयशे वेगळे, ड्रायव्हर पयशे वेगळे, डिझेलाचे पयशे वेगळे आनी मेंटेनन्साचे पयशे वेगळे. त्या खातीर तिची फिटनेस घेवप हे त्या एडेड स्कुलाच्या हेचेर डिपेंड. आनी म्हणून जर फिटनेस घेतलो ना जर तेंच्यांनी चलयल्यो जाल्यार आमी तेजेर एक्शन घेतले. म्हणजे 5 लाख रुपया तांकां आमी डायरेक्टली बसी खातीर दिता. तितून ड्रायव्हर सॅलरी, क्लिनर सॅलरी सगळे आयले. बरेच जाण म्हणजे हितून मिसगायड जे आहा खरीच आसा. ट्रान्सपोर्टाचे पयशे दी आनी कितें पयशे दी. त्या खातीर तेंच्यांनी आपल्या लिमिटान बस चलोवची आनी तितक्या पयशांनी ती चलूं शकता. थर्ड आणि 6th स्टँडर्डाचे पहिले एनसीईआरटीन सांगिल्ले की पोर्शन बुक्स चेंज जाला म्हणून, पण आता 6th स्टँडर्डाचे तांचे कडल्यान फीडबॅक आयला की 6th स्टँडर्डान अजून तांचे कडेन काय रेडी जाले ना. सो ह्या वर्साक 6th स्टँडर्डाक लास्ट इयरचेच बुक कंटिन्यू जातले. 3rd स्टँडर्डात तांच्यांनी 3 बुक्स चेंज केल्या जे ह्या वर्साक इंट्रोड्यूस जातले. थोडे आसात जाले. लोक ओरल कंप्लेन दिता, लोक रायटिंगान कंप्लेन दिवपाक भिता. त्याचे आमी सरळ सांगला रायटिंगान कंप्लेन दिया म्हणून. रायटिंगान कंप्लेन दिल्यार तेंचेर आमी एक्शनूय घेतले. तेजी रिव्यू अजून 9th स्टँडर्डाक एनईपी इम्प्लिमेंटेशन करपा खातीर आमची पुराय तयारी आसा काय ना हाजे रिव्यू घेवपा खातीर आमी फाल्यां मिटींग दवरली आसा सगळ्या कमिटी मेंबरां बरोबर. आनी ती मिटींग घेतले नंतर उपरांत ते बाबा आमी इम्प्लिमेंटेशन आमी फसाड मॅनरान वचपाक सोदना. मागीर बाबा प्रॉब्लेम जालो हो सारको ना तो सारको ना म्हणून ती रिव्यू घेतले नंतर आमी तेजेर मागीर आमी गव्हर्मेंटा कडेन सीएमा कडेन प्रपोजल दितले. आमी ह्या वर्साच्यान वतात का फुडल्या वर्साच्यान वतात ते 9th स्टँडर्डा खातीर. एका तुम्ही म्हणले की एक स्टुडंट खंय तरी कन्फ्यूज जाला आपलो करियर चूज करपाक. सो तुमकां अशें दिसता की पेरंट्साकूय बीन एक टिचर पीटीए जे आसा तांकांय बीन खंय तरी गायडन्स करपाक आमी करियर गायडन्स जे आसा पळय न्ही आमच्या हायस्कुलांनी कंटिन्युअसली करीत आसा. करियर गायडन्सच्यो सिडीज आमी सगळ्या हायस्कुलांच्या टिचर्सां कडेन दिल्या. त्यांच्या वेळच्या वेळी वर्सान एकदां आमी तेंची ट्रेनिंगूय घेता. त्या खातीर पेरंट्सांनी सगळ्या आपल्या भुरग्याक घेवन ज्या हायस्कुलांक वयता त्या हायस्कुलांतल्या टिचरा कडेन डिस्कस करचें. 10वी पास जाल्या उपरांत आपल्या भुरग्याक कितें करियर चूज करपाक जाय तें आनी टिचरांचे गायडन्स घेवन आनी सगळ्या टिचरांनीय बी हांव एडेड स्कुलाच्याय सगळ्या टिचरांक एडवायज करता की तांच्यांनी इंडिव्हिज्युअल कावन्सिलींग भुरग्यांक करचें जेणे करून ते प्रॉपर करियर जे आहा पळय ते चूज करपाक शकतले. आपल्याक फुडें कितें करपाक जाय ताका लागून आतां कित्याक एडमिशन घेवपाक जाय. हांवें जशें सांगलें की बीएससी नर्सिंगाक वचूंक जाय एखाद्या भुरग्याक 80% पडलेल्या भुरग्याक. ताका जर प्रॉपर करियर सांगलें ना जाल्यार ते आर्ट्साक वता. ताका म्हणटा सायन्सीचो भंय दिसता म्हणून. बट ते भुरगे 80 पडलेले सायन्स सहज पास जावपाक शकता. बट ताका प्रॉपर गायडन्स नासल्या कारणान ते रॉंग करियर चूज करता आनी उलट तेजी वर्सां फुकट वयता. हेंय म्हणणें आसा. त्या खातीर ग्रामीण भागांतल्या सगळ्या भुरग्यांक म्हणजे त्या भुरग्यांनी आपल्या पेरंट्सांक घेवन टिचरा कडेन वयता आनी टिचरांनी ताका एक्झॅक्टली करियर कितें चूज करपाक जाय म्हणजे तूं आतां कितें सब्जेक्ट घेवपाक जाय 11वी 12वेक तें सांगचें. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली तुषार जाधव आनी हांव सुभाष जाण.
आता परत मिळूया फुडल्या सोमारा. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.